की हे राज्यकर्ते आपली बुद्धिमत्ता आणि माणूस म्हणून जगण्याची आपली समर्थता हे संपवून टाकतील अशी भीती वाटते. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच गुणवत्ता नाही अशी माणसं प्रशासनात यायला लागलेत, आणि ज्याला शिक्षणच नाही ते सत्तेत नेते व्हायला लागलेत. आणि मग महासत्ता कोणाची घडवायची? केवळ राजकारणासाठी तरुणांचा वापर केला जातोय, राजकारणासाठी माणसांचा वापर केला जातोय, राजकारणासाठी जातींचा वापर केला जातोय, राजकारणासाठी धर्माचा वापर केला जातोय. परंतु त्यातून साध्य काय? काहीच नाही. उद्धार कुणाचाच नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत ते ITR कार्यकर्ते किंवा वकिली क्षेत्रामध्ये येऊन धुमाकूळ घालतात आणि झुरळ त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडं स्वामी विवेकानंद युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील असं म्हणणाऱ्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती युवकांना झुरळ म्हणतात. याबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं तर हा देश स्वामी विवेकानंदांचा देश राहिलेलाच नाही, आणि त्याच्यामुळं युवक ही अत्यंत तुच्छ वस्तू आहे या देशामध्ये. देशाला भवितव्य नाही, जिथं भवितव्यच नाही तिथं हे अपेक्षितच आहे ना. आणि खरं म्हणजे आपण सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. कारण आजकाल जे तरुण आहेत, जे नेत्यांच्या मागे, पक्षांच्या मागे धावपळ करतायत, झेंडे घेऊन उदो करतायत, तर त्यांना त्यांची लायकी या देशामध्ये काय आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. की आतापर्यंत कसं आहे की युवकांना नावं ठेवणारे अनेक जण होते, पण असं थेट कुणी नाव ठेवले नव्हते. आणि त्याच्यामुळं देशाची जी न्यायव्यवस्था आहे आणि त्या न्यायव्यवस्थेमधले सरन्यायाधीश आहेत, त्यांनीच या युवकांना झुरळ म्हटलंय. म्हणजे या देशातल्या तरुणांची खरोखर लायकी न्याय पातळीवरती देशाच्या सरकारमध्ये, देशाच्या सत्ताधाऱ्यामध्ये काय आहे ही तरुणांसमोर ठेवलेली आहे. मग हे न्यायाधीशांनी वक्तव्य केलं तरी कुठल्याही तरुणांनी त्याचा निषेध केला नाही. कुठल्याही तरुणांनी न्यायाधीशांना जाब विचारला नाही, किंवा देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना जाब विचारला नाही. कारण आजकालचे जे युवक आहेत का, तर ते बुद्धिहीन आहेत. कसला विचार नाही, कसला संस्कार नाही, दिशा नाही. म्हणजे तुम्ही त्यांना झुरळ म्हणा, मुंगी म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा, म्हणजे ते माणसात जमाच नाहीत. म्हणजे माणूस पण येण्यासाठी ज्या संस्काराची, ज्या बुद्धिमत्तेची गरज असते, ते संस्कार करायला या देशातले ज्येष्ठ म्हणवणारे, श्रेष्ठ म्हणवणारे नेते, इथली प्रशासन, इथली सत्ता विसरून गेलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो महासत्ता घडवायची, पण कोणाच्या जीवावर घडवायची? राज्यकर्त्यांच्या जीवावर महासत्ता घडणार आहे का? नेत्यांच्या जीवावर महासत्ता घडणार आहे का? म्हणजे जे पोखरतायत ते घिडीसारखं, पोखरणाऱ्या जे जीव आहेत छोटे, तर ते सर्वनाश करतात. मग मला सांगा की त्यांच्या जीवावर महासत्ता होणार आहे का? हा डोलारा कुचकामी आहे. खरं म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं भवितव्य हा तिथला युवक असतो, तिथला विद्यार्थी असतो. त्यांना जर त्यांची लायकी ही झुरळाची असेल तर मग महासत्ता कोणाची? प्रश्न आहे ना. म्हणजे हा देश महासत्ता नाहीये. महासत्तेचे स्वप्न हे खोटे, हे सरन्यायाधीशांनी एका शब्दात सांगून टाकलं. आणि राहिला प्रश्न की स्वामी विवेकानंदांना या देशातील तरुणांची, त्यांच्या भविष्याची काळजी होती, म्हणून त्यांनी तरुणांवरती जास्त भर दिला, त्यांना प्रोत्साहित केलं. आज या तरुणांना कोण प्रोत्साहित करतंय, कोण प्रेरणा देतंय? कोणीच नाही ना. त्यांचे पंख कापायला बसलेले. मी काल परवा एका ठिकाणी म्हटलो की एकट्या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये 1 लाख तरुणांना बँकांनी हुसकावून लावलं. सरकारवरून म्हणतं की आम्ही तरुणांना उभा करणार, त्यांच्यामध्ये कौशल्य वृद्धी करणार, त्यांच्यामध्ये स्किल इंडिया निर्माण करणार. आणि ज्या स्किल इंडियाची स्वप्न घेऊन जे तरुण बँकामध्ये
कर्ज घेण्यासाठी गेले, त्या तरुणांना एका वर्षामध्ये बँकांनी धुडकावून लावलं. 70 लाख तरुणांच्या म्हणजे सुशिक्षित बेकार झाले आणि 29,000 तरुण हे देशोधडीला लागले. त्यांच्या फायली दिल्या नाहीत. ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे त्यांच्या फायली बँकेने नाकारल्या. मग हे वास्तव असताना केवळ राजकारणासाठी तरुणांचा वापर केला जातोय, राजकारणासाठी माणसांचा वापर केला जातोय, राजकारणासाठी जातींचा वापर केला जातोय, राजकारणासाठी धर्माचा वापर केला जातोय. परंतु त्यातून साध्य काय? काहीच नाही. उद्धार कुणाचाच नाही. शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. म्हणजे एकमेव मार्ग तरुणांसोबत समोर आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा, आणि दुसरा आहे चांगलं शिक्षण घेऊन विदेशात जायचं, चांगल्या नोकऱ्या मिळवायच्या. कारण या देशामध्ये तर भवितव्य नाही. जे उच्च शिक्षित पोरं ते बाहेर जातात. परंतु ते सुद्धा मार्ग कालच्या काही प्रकरणामध्ये मोडीच निघाले. नीटचे पेपर फुटले, MPSC मध्ये घोटाळा आहे, UPSC मध्ये घोटाळा आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच गुणवत्ता नाही अशी माणसं प्रशासनात यायला लागलेत, आणि ज्याला शिक्षणच नाही ते सत्तेत नेते व्हायला लागलेत. आणि मग महासत्ता कोणाची घडवायची? अडाण्यांची. ज्यांना मातीचा कस कळत नाही, शेतातलं पीक कुठलंय ते कळत नाही, आणि ज्यांना अर्थव्यवस्था कळत नाही, शिक्षण व्यवस्था कळत नाही, शिक्षण किती घेतलं पाहिजे, कशा दर्जाचं घेतलं पाहिजे, काहीच कळत नाही, असे नेते झालेले आहेत. मग तुमच्या नशिबामध्ये निर्माण होणाऱ्या योजना, येणाऱ्या योजना त्याच सुद्धा तुमचा कचरा करणाऱ्या असणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी मागे एकदा पण म्हटलं होतं की या देशामधील जनता ही पालापाचोळ्यासारखी आहे. म्हणजे इथं ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांच्या हातामध्ये अर्थकारण आहे, ती माणसं 2-5% जर सोडली तर बाकीचा 95% भारतामध्ये कचरा आहे. मग तो सामाजिक कचरा आहे, जातीचा कचरा आहे, धर्माचा कचरा आहे, आणि गोरगरिबीचं तर आहेच. त्याच्याही पुढचं काय की अनेकदा आपण बातम्या ऐकतो की अमुक देशासोबत मुख्यमंत्र्यांनी करार केला, प्रधानमंत्र्यांनी करार केला, परराष्ट्र मंत्र्यांनी करार केला. आता हे करार करतात म्हणजे काय करतात? तिथला निधी आणतात. तो निधी काय गोरगरिबाला इथं वाटण्यासाठी आणतात का? त्या निधीतून इथल्या तरुणांना रोजगार मिळतो का? तर अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की जगातले जे पुढारलेले देश आहेत आणि जगातले जे पर्यावरणाच्या दृष्टीनं डोळसपणे पाहणारे देश आहेत, तर ते देश त्यांच्या देशामध्ये प्रदूषण करण्याचं टाळतायत. त्यांच्या देशाची वाईट अवस्था होण्यापासून ते वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांच्या देशात कंपन्या उभा करण्यापेक्षा त्या कंपन्या आपल्या देशामध्ये आपल्या जागेवरती उभा करतायत. आणि मग त्यासाठी त्या करारातून आपल्या जमिनी ते घेत आहेत आणि इथं आपल्याला देशोधडीला लावतायत. म्हणजे त्या कंपन्यातून निघणारा प्रदूषित वायू, धूर, तिथून बाहेर पडणारे घातक रसायनं हे कोणाला संपवायला लागलेत? इथल्या शेतकऱ्याला संपवायला लागलेत, इथल्या अन्नाला, इथल्या मातीला संपवायला लागलेले. आणि म्हणून जगाच्या दृष्टीने देखील हा देश म्हणजे झुरळासारखा झालाय. फक्त तरुण नाही झालेले. म्हणजे कुणी या देशामध्ये कचरा टाकून जा, आणि कचरा टाकल्याबद्दल आपण त्याला करार म्हणतो आणि आपलीच पुन्हा आणखीन उदो करून घेतो आणि फार मोठं काहीतरी कमवल्याचं आपण समाधान मिळवतो, आणि अशा खोट्या बातम्या आपल्यामध्ये प्रसारित केल्या जातात. परंतु आपल्याला त्यामध्ये काय आहे नेमकं तथ्य हे अजूनही लोकांना कळत नाही. म्हणजे आपण शिक्षित झालो तरी कशाला? अडाणी होतो ते बरं होतं ना, कारण त्यांना आपल्यापेक्षा पुढची समज होती. अक्षरं नसतील वाचता येत, पण भविष्य वाचणारी पिढी मागची होती. आता आपल्याला काल उद्याच भविष्य काय कळत नाही. उदाहरण म्हणून आताच तुम्ही जे प्रश्न विचारला, झुरळ म्हटलं, काय कळलं आपल्याला? कशाचं झुरळ, कुणाला म्हटलं? अरे झुरळ कशाला म्हणतात हे सुद्धा कळणार ना आपल्याला. म्हणजे जीवामधला फरक जर आपल्याला कळत असेल तर आपले मेंदू, आपली बुद्धिमत्ता ही गंजली. आणि ती गंजली कशामुळं? कारण आपल्यावरती इतका भडीमार आहे. आपण परिस्थितीने गंजलोय, आपण शिक्षणाने गंजलोय, आपण आर्थिक दारिद्र्यानं गंजलोय. मग आपली बुद्धी चालेल कशी? कारण आपल्यावरती भारच एवढा टाकलेला आहे की आपल्याला दुसरा विचार करायला वेळच भेटत नाही. आणि मग हे करतंय कोण? तर हे सरकार करतंय.
आणि अजून तर काहीच नाही. भविष्यामध्ये कदाचित असं होऊ नये ते मानसिक आजार झालेले, पॅरालिसिस झालेली माणसं, त्यांना कुणीतरी खाऊ घालावं लागतं. स्वतःची कामं स्वतः करता येत नाही. इतकी त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्तेचा ऱ्हास झालेला असतो. येणाऱ्या काळामध्ये स्थिती तशीच दिसते की हे राज्यकर्ते आपली बुद्धिमत्ता आणि माणूस म्हणून जगण्याची आपली समर्थता हे संपवून टाकतील अशी भीती वाटते. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी एकच आहे. कारण काय असतं की प्रत्येक देशाची सूत्र ही राज्यकर्त्याच्या हातात असतात. मोठ्या योजना, मोठे बदल करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. सामान्य माणसाची ताकद फक्त आंदोलन करण्यापुरती किंवा मागणी करण्यापुरती असते. परंतु लोकांमधून आलेल्या लोकमागणीला कसं साचेबद्ध पद्धतीनं बसवायचं आणि ती लोकाभिमुख कसं करायचं, हे राज्यकर्त्यांच्या हातात असतं. मग आपण पहिली चूक काय करतो? निवडणुका आणि निवडून देताना आपण पहिली चूक करतो. म्हणून निवडणुका लढताना आपल्यासमोर नेता कोण हे आपण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट की शिक्षण व्यवस्थेमध्ये चांगली माणसं शिक्षक झाली पाहिजेत, चांगले अधिकारी आपल्याला मिळाले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की या सरकारला भाग पाडलं पाहिजे हे बदल करण्यासाठी. लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे, लोकांनी आंदोलनं केली पाहिजेत, लोकांनी पत्र लिहिले पाहिजेत सरकारला. तुम्ही तुमच्या भावना कळवू शकता ना. म्हणजे ज्या काळामध्ये पोस्ट व्यवस्था किंवा पोस्ट ऑफिस खेड्यापाड्याने पोहोचली नव्हती, त्यावेळेस ते अडाणी माणसं दुसऱ्याकडून 15 पैशाचं पोस्ट कार्ड लिहून घ्यायचे, अर्ज लिहून घ्यायचे, सरकारला कळवायची. मला चांगलं कळतं की आम्ही 9वी 10वीला असताना एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती. एक कथा होती मराठी आणि त्या गावामध्ये महामारी येते, माणसं मरायला लागतात आणि मग औषधोपचार मिळवण्यासाठी, मदत मिळवण्यासाठी फोन नाही, दळणवळणाची साधनं नाही, तर त्यावेळेस त्या गावचे कर्ते धर्ते जे आहेत ना, एक पोस्ट कार्ड कलेक्टरला पाठवतात की आमच्या गावामध्ये अशी अशी परिस्थिती झाली. आणि मग त्या पोस्ट कार्डवरून ते कलेक्टर त्या गावाला मदत पोहोचवतात, आरोग्य व्यवस्था पोहोचवतात आणि तिथं मरणारी माणसं वाचवतात. मला सांगा, आज जर आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार होत असेल, एखादा सरपंच सगळं गाव लुटून खात असेल, तर आपण काय करतो? देतो का अर्ज एखादा? नाही देत. आपल्या गावामध्ये एखादी महामारी आली तर आपण प्रशासनाला कळवतो का? आपण जबाबदारी टाळतो. आपण म्हणतो की ते ग्रामसेवकाचं काम आहे, आपलं सरपंचाचं काम आहे, तलाठ्याचं काम आहे. म्हणजे आपण दुसऱ्यावरती ढकलायला शिकलोय. आपण नागरिक म्हणून आपले कर्तव्य विसरलोय, हे मला सांगायचंय. अगोदर तुम्ही नागरिक व्हा, देशाचे, राज्याचे, गावाचे चांगले नागरिक व्हा आणि आपले कर्तव्य काय आहेत? कारण आपण म्हणजेच या देशाचं भवितव्य आहे. कारण माणसापासून समाज बनतो, समाजापासून राष्ट्र बनतं. म्हणून अगोदर आपण माणूस बनायला शिकलं पाहिजे आणि ते जबाबदारी आपल्यामध्ये असली पाहिजे. याचं आत्मचिंतन करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. ओके.